सो गाइस, कसे आहात तुम्ही तर बराच असाल. मी पण बराच आहे. मी पण बराच आहे. सो गाइस, आज आपण करणार नाही, आज आपण ड्रॉइंग करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो मी आज ब्लॉग का केला, कारण की आमच्या शाळेत 12वीची परीक्षा आहे. आणि त्या परीक्षामध्ये काही जण आमच्या शाळेत, काही जण नाही, ते 12वीचे पोरं आमच्या शाळेत पेपर द्यायला येतात. म्हणून माझी शाळा 3 वाजता आहे. आणि गाइस, आज आपण जाणार आहोत एक नाही, मेल्याला जाणार आहे. बघू शकता तिकडं हावाला मेला दिसतोय का. हावाला मेल्यावर आपण आज जाणार आहे. आणि आजचा व्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार. आणि मी आज एक ड्रॉइंग पण काढणार आहे, जी हार्दिक सोनेने काढलेली आहे मागच्या वेळी. ती ड्रॉइंग मी काढणार आहे. तर चला, आणि तुम्हाला त्याच्या आधी सांगतो की आपल्यासोबत एक न्यू पार्टनर आला आहे. अँड त्याचं नाव काय आहे तुम्ही ठरवा. तो आहे हा आपला न्यू पार्टनर आहे, आपला न्यू पेट. सो याचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये ठरवा. आणि चला, आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. पहिले आपण एक आउटलाईन रेफरन्स शोधूया. तर चला, आपण रेफरन्स तर शोधलेलीच आहे. पहिले आपण त्याला आउटलाईन करूया. आणि लगेच कुठे गेला यार माहीत. इकडंच आहे, घडे लपतो. तर चला, आपण स्टार्ट करूया. आणि मम्मीने गाणे लावले. आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपण ड्रॉइंग पण काढणार आणि मेल्यावर पण जाणार आहे. हा ब्लॉग थोडासा लंबा होणार, पण बघा चांगला आहे एकदम. आणि मागचा ब्लॉग मी टाकलेला आहे, तो पण बघा. मला सपोर्ट करावा प्लीज. सो चला, आता आपण आपल्या ब्लॉगला सुरू करूया. सो गाइस, बघू शकता माझी ड्रॉइंग तर इतकी भारी, म्हणजे भारी ना, थोडीशी बेकार आहे. तुझी चांगली ड्रॉइंग तर मी केली असती. अरे मग हट. गाइस, तर चला, आता आपण आपली पुढची स्टेप करूया. सो माझी ड्रॉइंग अजून इथपर्यंत झाली, बघू शकतात. आणि मी ह्या मागच्या साईडला थोडंसं ब्लेड केले, म्हणजे ब्लेड उद्या काहीच नाही केलं मी. सो कंटेंट क्रिएशन याला थोडं अजून आपण ब्लेड करूया, थोडंसं असं वाटायला पाहिजे. कारण की हार्दिक सोनेने बी फर्स्ट स्टेपला हेच केलेलं, म्हणून काय भाई बघू शकतात. सो आता आपण ह्या साईडचं पण थोडंसं करायला लागलं. हिचिंग करून करतोय मी. तुम्हाला माहीत नसेल हिचिंग म्हणजे काय. हिचिंग हा एक शेडिंग करायचा प्रकार आहे, ते करून मी करतो. सो या साईडला आणि थोडं या साईडला बी मी माझं थोडं याला ग्रेफाईटचं ब्लिडिंग स्टंप आहे, पण मी कधी कधी ह्याला याच्यात पण आज वापरतो. सो ह्या साईडला मी क्रॉस हिचिंग केली आहे, काय नाही. सो बघू शकतात माझे असंच ही ड्रॉइंग थोडी रिअलिस्टिक पण वाटते. ओ माय गॉड गाईज, मी माईक करायचंच विसरलोय. तरी काय नाही, तुम्हाला माझा आवाज येत असेल. हे सो या साईडला थोडंसं हे करतो. आणि ह्या कानाचं पण थोडं, हे 2 कान थोडे बेकार आहे. माईक नाही म्हणून आवाज जातो माझा तिथं. तर हे तुम्हाला नाही, हे माझ्या बहिणीला सांगत होतो, जी मागं बसून आवाज काढतीये. आता पण काढतीचे, मंदबुद्धी, अक्कलच नाही कोणाला काय. तर ह्यांनी मला आता मारलेलं आहे. बघू शकतात कान थोडासा बेकार वाटतो, पण ठीक आहे. आणि हे बघू शकतात ह्या हिचिंग केलंय, पण तुम्हाला ह्यावेळी व्यवस्थित वाटत नसेल, ठीक आहे, काय नाही. त्या साईडचं पण मी थोडंसं करतो. त्या साईडला हिचिंग करतो. ज्यांना माहीत नाही हिचिंग किंवा क्रॉस हिचिंग, त्यांना मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला. शेडिंगचे प्रकार असतात हे, तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात सांगत. आणि हे पण मी आजच शिकलोय, हिचिंग वगैरे. काय भाई, येडी माझी बहीण थोडी काय बोलती. तर तिचा थोडा माइंडचा प्रॉब्लेम आहे माझ्या बहिणीचा. तिला डॉक्टरने सांगितले की बाहेर नाही जायचं, कारण की ती पागल आहे थोडी.
बापरे, आज बरोबर आवाज निघाला तुझा. नाहीतर भाई गाईस माझी वेळ एकदम शांत बसायची. सो मी ह्या प्रकारे माझं हे केलं, बघू शकतात. मला व्यवस्थित दाखवतो मी. हा थोडा अलगच बंदा वाटतं. कोणाची गरज नाही मला, इतकी भारी ड्रॉइंग काढतोय मी. अबे हट नाही बिना फालतूला गाईस माझ्याशी बघू शकतात गाईस. दॅट इज व्हेरी कूल. चला आता आपण ह्याचे बियर्ड थोडेसे करूया. थोडेसे बियर्ड करूया. तो कुठे गेला राव? तो टॉयलेट करायला गेला वाटतं. तो गाईज माझी हाफ ड्रॉइंग तर एकदम परफेक्ट झालेली आहे. हाफ नाही तर आपण ह्याला 10 मिनिटात लगेच पूर्ण करून टाकूया. 10 मिनिटात तर नाही होणार, तरी आपण थोडासा प्रयत्न करून ह्या ड्रॉइंगला लवकरात लवकर कंप्लीट करूया. सो आता आपण ह्याचे क्लोज ब्लीड्स करूया आणि लगेच आपण स्टार्ट करूया. म्हणजे लगेच ही ड्रॉइंग आता कंप्लीट करूया. थोडंसं हाफ कंप्लीट करतो, मग तुम्हाला दाखवतो. सो गाईज माझी ड्रॉइंग तर हाफ झालेली आहे. आता आपण आहे ना सॉरी गाईज माझा माईक थोडं खाली पडलेला. सो गाईज आपली हाफ ड्रॉइंग तर बघू शकतात झालेली आहे. आता आपण ह्याला जे आहे टेप लावलेलं आहे त्याला मी आता काढतो हळूहळू. सगळ्यात पहिले हवाला काढतो. थांबा, थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की पेज फाटला तर. जाऊ दे गाईज, पहिले आपण हे करू. मला तर भीती का वाटते यार. काढून पहिले काढायचा प्रयत्न करतो. ओ माय गॉड, हे काय तर झालंय इथं. फसवी. द्या इथून स्टार्ट करतो. माय गॉड, ज्याचं हे होतं ते झालंय. इसका डरचा हो गया यार. मला वाटतं मी असं साधा टेप लावला म्हणून असं झालं. मी ट्राय तर करतोय माझा बेस्ट द्यायचा. शायद मी ह्याच्यात फेल झालं. हे कधी जिंदगीत आता निघणार नाही मला वाटतं. ओ माय गॉड, ओ शिट. हाय पूर्ण फाटायला आले. मी आरामात काढायचा प्रयत्न करतो. प्लीज. त्यांची बघू शकता इकडे वाईट आले तुम्ही. असं हळू. हे जास्तच काय. सो मला पूर्ण पेजच फाडावं लागेल गाईस. मला पूर्ण पेज फाडावं लागेल. हा साईडचं काढून ट्राय करतो आता थोडं आरामात. जिंदगीत तर नाही. आता नवीन मास्क मी नवीन टेप आणून आणि हावाला टेप यूज नाही करेन मी. हारलो भाई मी. तुम्हाला पण सांगतो असले टेप यूज नको करा. फाटला पेज. पेज पूर्णपणे फाटलेला आहे. तुम्हाला सांगतो की असे पेज असं टेप यूज नको करा. पेज पूर्ण फाटलेलं आहे. माझं ट्युशनवरून आणि शाळेवरून पण मी आलेलो आहे. मस्तपैकी माझं हे केले आणि बघू शकतात इकडं मेला चालू झाला आहे.
आणि आपण त्या मेल्यामध्ये जाणार आहे आणि त्या मेल्यामध्ये मी जास्त ब्लॉग नाही करणार, फक्त तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवणार. आणि बघू शकता ड्रॉइंग पण माझे कंप्लीट झाले. फक्त या साईडचं जास्त चप्पल दिसतंय, ह्या साईडचं, तर हे आपल्याला करावं लागेल. आणि चला आता मी तुम्हाला मेल्यावरच भेटतो. सो गाईज आजसाठी एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. तर बाय.